Good morning, class. How are you all? Welcome to our education platform in current electricity part 20th. करंट इलेक्ट्रिसिटीच्या 20व्या भागात आपण मागच्या भागामध्ये जी आपली एक्झाम्पल शिल्लक राहिली होती ती कंप्लीट करणार आहोत. तुम्हाला आठवतंय ना, आपण अनसॉल्व एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. 14 नंबरच्या एक्झाम्पलपर्यंत आपण काम केलेलं आहे आणि आज आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे 15 नंबरचं एक्झाम्पल की जे तुमच्या बोर्डवर तुम्हाला दिसतंय. पुन्हा एकदा सांगते की आपण काय करतोय, तर एक एक सेंटेन्स वाचायचं आणि त्यामधून जे गिव्हन असेल ते लिहून घ्यायचं. ठीक आहे. When two cells of EMF E1 and E2 are connected in series so as to assist each other. बघा, दोन सेल्स आहेत. पहिल्या सेलचं EMF आहे E1 आणि दुसऱ्या सेलचं EMF आहे E2. कशा कनेक्ट केल्या गेल्या, तर सिरीजमध्ये कनेक्ट केल्या गेल्या अशा पद्धतीने की त्या दोघींनी एकमेकींना असिस्ट करावं. असिस्ट करत आहेत म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हे पोटेन्शियोमीटरचं आपण थिअरीमध्ये शिकलेलं 2 नंबरचं ॲप्लिकेशन आहे की ज्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू सेल्स बाय सम अँड डिफरन्स मेथड शिकलो होतो. म्हणजे त्या सेल्स अशा पद्धतीने कनेक्ट केलेल्या आहेत की त्या एकमेकींना असिस्ट करत आहेत, म्हणजे ही त्या सर्किटमध्ये केलेली सम मेथड आहे. बरोबर आहे. Their balancing point on a potentiometer is found to be 2.7 सेंटीमीटर. म्हणजे आपण सम मेथड करत असताना पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला अशा पद्धतीने ज्यावेळेस कनेक्शन करतोय, म्हणजे बघा, ही पहिली सेल आहे, सपोज हिचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे निगेटिव्ह टर्मिनल, ह्या दुसऱ्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे निगेटिव्ह टर्मिनल. पहिल्या सेलच्या EMFला आपण म्हणतो E1, दुसऱ्या सेलच्या EMFला आपण म्हणतो E2. पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं दिसतंय, म्हणजे दोन्ही सेलने सेंड केलेल्या करंटची डायरेक्शन हीच असणार आहे, इथून इथं. बरोबर आहे. म्हणजे त्या दोन्ही सेल एकमेकींना असिस्ट करतात कारण त्यांनी सेंड केलेल्या करंटची सर्किटमध्ये ॲडिशन होणार आहे. आणि मग अशा वेळेस जो बॅलन्सिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे, ती जी बॅलन्सिंग लेंथ आहे ती आहे 2.7 सेंटीमीटर. मग मी इथं लिहिते, पहिली बॅलन्सिंग लेंथ आहे, सम मेथड केलेली आहे, म्हणून त्या बॅलन्सिंग लेंथला L1 ने रिप्रेझेंट करूयात की जी आहे 2.7 मीटर. ठीक आहे. आता पुढं एक्झाम्पलमध्ये काय सांगितले आपल्याला, वेन द सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज सो ॲज टू अपोज इच अदर द बॅलन्सिंग लेंथ इज फाउंड टू बी 0.3 मीटर. आता पुन्हा काय केल्या, तर सेल अशा पद्धतीने एकमेकींसोबत सिरीजमध्ये कनेक्ट केल्या गेल्या की त्यांनी आता असिस्ट नाही केलं, त्यांनी एकमेकींना अपोज केलं. म्हणजे बघा, त्या सेल्स अशा कनेक्ट केल्या गेल्या, पहिल्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे दुसऱ्या सेलचं निगेटिव्ह, पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल मी कनेक्ट केलं दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला आणि हे दुसऱ्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल. म्हणजे ह्या पहिल्या सेल की जिचं EMF E1 आहे, ही दुसरी सेल की जिचं EMF E2 आहे, आणि तुम्हाला दिसतं इथं की दोन्ही सेलचं निगेटिव्ह टर्मिनल एकत्रित आणलं आणि आपण ही केली डिफरन्स मेथड की ज्यामध्ये सेल एकमेकींना अपोज करतात. म्हणजे सर्किटमध्ये इंडिव्हिज्युअली करंट सेंड करण्याचं काम करतात, त्या काही असिस्ट करत नाही, म्हणून की आपण म्हणतो की त्या अपोज करतात. आणि ह्या सिच्युएशनमध्ये मिळालेली बॅलन्सिंग लेंथ आहे L2 आहे 0.3 मीटर. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर द EMF ऑफ टू सेल्स. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ज्याच्यासाठी पोटेन्शियोमीटर वापरला जातो, दोन सेलचे EMF कम्पेअर करण्यासाठी E1 बाय E2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. किती सोपं एक्झाम्पल आहे बघा. आपल्याला डिरेक्टली फॉर्म्युला वापरायचा आहे. करंट इलेक्ट्रिसिटीच्या एक्झाम्पलची ही वैशिष्ट्यच आहेत की आपल्याला फार कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युले लक्षात ठेवायचे नाही आहेत. फॉर्म्युला अतिशय इझी आहे. जस्ट एक्झाम्पल समजून घ्यायचं आणि करेक्ट व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या की आपलं एक्झाम्पल करेक्ट येऊन जातं. ठीक आहे. मग बघा, फॉर्म्युला मी लिहितेय E1 बाय E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. L1 काय लिहिलाय तर आपण 2.7 मीटर आणि L2 आपण लिहिलाय 0.3 मीटर. आता आपण ॲडिशन करूयात L1ला. इथं बघा
कॅपिटल एल लिहिलं आहे मी, इथं स्मॉल लिहिते कारण मी इथं फॉर्म्युल्यामध्ये L1 आणि L2 स्मॉल लिहिलेला आहे. मग आपण इथं सुद्धा त्याला स्मॉल करून टाकूयात, L1 आणि L2. L1 आहे 2.7 प्लस L2 आहे 0.3 डिवाइड बाय L1 आहे अगेन 2.7 मायनस 0.3. 2.7 प्लस 0.3 किती येतो? 3.0 डिवाइड बाय 2.4. ठीक आहे. मग आता डेसिमल पॉईंट दोन्हीही न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा शिफ्ट करून घेऊयात आपण राईट हँड साईडला. म्हणजे मी इथं करेल 30 एक डिजिटने शिफ्ट करते आणि इथं होईल 24. जर डिवायडेशन करत असो आपण, 6ने भाग जातोय दोन्हीकडं, तर 5/4. ठीक आहे. आणि 5/4 येतोय 1.25 की जे आपलं आहे E1/E2. दोन सेम क्वांटिटीचं डिव्हायडेशन आपण करतोय, म्हणजे येणारा जो नंबर असेल तो प्युअर नंबर असेल, ज्याला की युनिट असणार नाही. नाहीतर इथं काहीतरी युनिट लिहून ठेवाल होल्ट वगैरे, तर युनिट तिथं द्यायचं नाही. ठीक आहे. E1/E2 किती येतोय आपला? 1.25. सोपं होतं ना एक्झाम्पल. अशा टाईपचं जर एक्झाम्पल आलं 2 मार्कांसाठी तर ती आपल्यासाठी अतिशय चांगली गोष्ट असणार आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे. घ्यायचं पुढचं. बघा 16 नंबरचं एक्झाम्पल पाहूयात आपण. द EMF ऑफ अ सेल इज बॅलन्स्ड बाय ए लेंथ ऑफ 120 सेंटीमीटर ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. एक सेल वापरली गेली सर्किटमध्ये, पोटेन्शियोमीटरचं सर्किट होतं, की ज्या सेलमुळं पोटेन्शियोमीटर वायरवर जी बॅलन्सिंग लेंथ मिळाली ती होती 120 सेंटीमीटर. मग पहिली बॅलन्सिंग लेंथ आहे म्हणून मी तिला L1 ने रिप्रेझेंट करते, जी आहे 120 सेंटीमीटर. पुढे एक्झाम्पल वाचते मी. वेन द सेल इज शंटेड बाय ए रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. आता सर्किटमध्ये कनेक्ट केलेली सेल ही शंट केली गेली एका अशा रेजिस्टन्सने की जो 10 ओहमचा आहे. ठीक आहे. मग हा जो शंट केला गेलेला रेजिस्टन्स आहे तुम्हाला माहित आहे की तो आपण कॅपिटल R ने रिप्रेझेंट करतो. कॅपिटल R इज इक्वल टू 10 ओहम. आपण नाही का रेजिस्टन्स बॉक्स वापरला होता. रेजिस्टन्स बॉक्समधून आपण रेजिस्टन्सेस सिलेक्ट करायचो की जो रेजिस्टन्स आपल्याला नोन असायचा, तो हा रेजिस्टन्स आहे 10 ओहम की जो सेल बरोबर पॅरलली कनेक्ट केला जातो. मग आता या 10 ओहम रेजिस्टन्सच्या तिथं येण्यामुळं काय झालं? पहिली जी बॅलन्सिंग लेंथ होती 120 सेंटीमीटर, तिचं काय झालं? द बॅलन्सिंग लेंथ इज रिड्युस्ड बाय 20 सेंटीमीटर. ही बॅलन्सिंग लेंथ 20 सेंटीमीटरने कमी झाली. बघा, ते असं डिरेक्टली पण देऊ शकले असते की आता ज्यावेळेस शंट होती सेल त्यावेळेस रेजिस्टन्स आहे 10 ओहम, पण तसं मग रेजिस्टन्स 10 ओहम होता की ज्यावेळेस बॅलन्सिंग लेंथ आली 100 सेंटीमीटर. पण असं डिरेक्टली न देता त्यांनी सांगितलेलं आहे बॅलन्सिंग लेंथ आता 20 सेंटीमीटरने काय होती तर कमी होती. म्हणजे L2 इज इक्वल टू पहिली बॅलन्सिंग लेंथ 120 आणि ही दुसरी बॅलन्सिंग लेंथ या शंट रेजिस्टन्समुळं 20 सेंटीमीटरने कमी झाली. म्हणजे L2 ची व्हॅल्यू किती आहे तर 100 सेंटीमीटर. हे आपल्या लक्षात यावं लागतं. फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आणि अशा सिच्युएशनमध्ये त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तुम्हाला एक्झाम्पल बघूनच लगेच कळलं असेल की हे एक्झाम्पल पोटेन्शियोमीटरवर आहे आणि पोटेन्शियोमीटरची 3 ॲप्लिकेशन आपण शिकलो. त्या 3 पैकी हे तिसरं ॲप्लिकेशन आहे की ज्यामध्ये आपण इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल फाइंड आउट करतो युझिंग पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. मग आता मला ज्या थेरॉटिकल पॉईंटवरचं हे एक्झाम्पल होतं ते कळलं. मग आता मी त्या पॉईंटवरचा फॉर्म्युला आठवते की ज्यामध्ये मला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल फाइंड आउट करायचा आहे. बघा किती सोपं आहे ते. मग मी लिहिते तो फॉर्म्युला. स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेट L1 मायनस L2 अपॉन L2. मग आता R आपल्याकडे आहे, गिव्हन आहे, L1 गिव्हन आहे, L2 गिव्हन आहे. म्हणजे आपण हा फॉर्म्युला युटिलाइज करू शकतो की ज्यामुळे मला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल फाइंड आउट करता येईल युझिंग पोटेन्शियोमीटर. देअरफॉर स्मॉल r इक्वल टू कॅपिटल R किती झाला 10, L1 झाला 120, L2 झाला 20
L2 झाला 120 मायनस 20, देअरफोर L2 आहे 100 डिवाइड बाय L2 अगेन 100 ब्रॅकेट क्लोज्ड. Therefore, small r equal to 10 in bracket 120 minus 100, 20 divided by 100. 20 divided by 100 किती असेल बरं? 10 multiplied by 1 divided by 5. r is equal to 1 multiplied by 10, 10 divided by 5. Therefore, small r is equal to 2 ohm. Internal resistance of cell किती होता? 2 ओहम. बघा बरं, हे आन्सर फाइंड आउट करणं फार काही मोठी गोष्ट होती का? नाही. अगदी फॉर्म्युला आपल्याला आठवला, एक्झाम्पल आपल्याला समजलं, आपण गिवन लिहून घेतलं, फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युल्यामध्ये करेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. हे अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला 2 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात. मी ह्याची मार्किंग स्कीम सांगू तुम्हाला. तुम्ही करेक्ट फॉर्म्युला लिहिला की त्यासाठी तुम्हाला दिला जातो अर्धा मार्क. हे जे करेक्ट सबस्टिट्यूशन तुम्ही केलेले आहेत 120 मायनस 100 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 10, हे जर करेक्ट सबस्टिट्यूशन नसेल तर पुढचं उत्तर तुमचं बरोबर येणारच नाही. इथं करेक्ट सबस्टिट्यूशनला असतो हाफ मार्क्स. त्यानंतर मग तुम्ही मध्ये काही कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागलं आणि नंतर तुम्ही आन्सर ऑब्टेन केलं. करेक्ट आन्सरला दिला जातो हाफ मार्क्स. आणि हे जे ओहम तुम्ही लिहिलेलं आहे की जे करेक्ट SI युनिट आहे त्याच्यासाठी तुम्हाला दिला जाईल हाफ मार्क्स. म्हणजे बघा की एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत असं होतं की त्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करणं आवडतच नाही, पण तरी सुद्धा या 2 मार्कांच्या एक्झाम्पलमध्ये असं तो करू शकतो ना, तो विद्यार्थी, की जरी त्याने कॅल्क्युलेशन नाही केलं तरी त्याला फॉर्म्युला आठवत होता म्हणून त्याने फॉर्म्युला लिहिला, मग त्या फॉर्म्युलासाठी त्याला हाफ मार्क्स मिळाला, करेक्ट सबस्टिट्यूशनसाठी त्याला हाफ मार्क्स मिळाला. आणि मग पुढचं ती व्यक्ती काही करू शकली नाही, तो विद्यार्थी काही करू शकला नाही, अशाही सिच्युएशनमध्ये तुम्हाला 2 पैकी किती मार्क मिळतात? तर 1 मार्क मिळतात. म्हणून मी असं म्हणते की प्रत्येक एक एक्झाम्पल आपण सॉल्व करायच्याच व्ह्यूने त्याच्याकडे बघायचं आहे, म्हणजे ते आपल्याला कमीत कमी का होईना पण 2 असतील तर 2 पैकी 1 मार्क का होईना पण तो आपल्याला एक्झाम्पलसाठी मिळतोच मिळतो. बरोबर ना? करेक्ट आन्सरसाठी हाफ मार्क्स, प्रॉपर SI युनिटसाठी हाफ मार्क्स, असे मिळून हे किती मार्कांचं एक्झाम्पल होईल? तर 2 मार्कांचं. ठीक आहे. 3 मार्कांचं एक्झाम्पल ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतात. इथं मी कशी एकच व्हॅल्यू फाइंड आउट केली, R इज इक्वल टू 2 ओहम, तशा मला 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील की ज्यावेळेस मला 3 मार्क मिळणार आहेत. पण आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये मात्र एक्झाम्पल सॉल्व करतोच आहोत. ठीक आहे. आपलं ते एक्झाम्पलकडे पाहण्याचा जर व्ह्यू पॉझिटिव्ह असेल तरच ते एक्झाम्पल आपल्याला समजतं आणि ते आपल्याला सॉल्व करण्याची टेंडन्सी सुद्धा राहते आणि आपण ते एक्झाम्पल सॉल्व करतो. बरोबर ना? म्हणजे ते सॉल्व होणार आहे का नाही हे सर्वस्वी कोणावरती डिपेंड आहे? तर आपल्यावरच डिपेंड आहे. बरोबर ना? जायचं पुढं? चला तर मग 17 नंबरचं एक्झाम्पल बघा, आपण सॉल्व करूयात. ए पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक वेळेस पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हणूनच तुम्हाला एखादं एक्झाम्पल विचारलं जाईल असं नाही, तर पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ म्हणजेच पोटेन्शियल ग्रेडियंट हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. अलॉंग ए वायर इज 5 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ होल्ड पर मीटर. म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंटची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. किती दिलाय बरं? तो 5 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ होल्ड पर मीटर. ठीक आहे. इफ द EMF of a cell balances against length 216 centimeter of this potentiometer wire, find the EMF of a cell. हा पोटेन्शियल ग्रेडियंट असलेली वायर वापरली गेली जिच्याबरोबर सिरीजमध्ये एक सेल कनेक्ट केला गेला की ज्या सेलमुळं आपल्याला जी बॅलन्सिंग लेंथ मिळाली, L ने रिप्रेझेंट करते, ती आहे 216 सेंटीमीटर. तर आपल्याला त्या सेलचं EMF काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे की ज्याच्यामुळं बॅलन्सिंग लेंथ 216 सेंटीमीटर मिळालेली आहे. मग आठवतंय का? आपण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर शिकत असताना मी तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवला, E इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय लेंथ. ठीक आहे.
पोटेन्शियल ग्रेडियंट गिव्हन आहे, लेंथ सुद्धा दिलेली आहे आणि EMF फाइंड आउट करायचा आहे. अगदी सरळ सरळ हे एक्झाम्पल विचारलं गेलं आहे आणि अजिबात ट्विस्ट नाही या एक्झाम्पलमध्ये. आपल्याला 2 व्हॅल्यूज गिव्हन आहेत. एक जो अननोन आहे EMF ऑफ सेल ती फाइंड आउट करायची आहे युझिंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. म्हणून मी फॉर्म्युला असा लिहिला E इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय लेंथ. ठीक आहे, मग मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते. E इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 10 raised to minus 3 multiplied by 216. E is equal to 5 multiplied by 216. पण मग आता इथं झालं काय, हा जो पोटेन्शियल ग्रेडियंट आहे हा व्होल्ट पर मीटरमध्ये. ठीक आहे, आणि इथं जी लेंथ तुम्हाला दिसतीये ती आहे सेंटीमीटरमध्ये. मग अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करता येणार नाही. ज्यावेळेस मी इथं असं लिहिते 216 सेंटीमीटर मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 10 raised to minus 3 व्होल्ट पर मीटर, म्हणजे मी एक तर या व्होल्ट पर मीटरमध्ये असलेल्या पोटेन्शियल ग्रेडियंटचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, सेंटीमीटरमध्ये करायचं, आणि ही लेंथ सेंटीमीटरमध्ये असेलच, किंवा दुसरं हे मीटरमध्ये आहे व्होल्ट पर मीटरमध्ये, तर मी ही जी लेंथ आहे ती कशामध्ये करायची, मीटरमध्ये. ठीक आहे, मग मला हे सोपं वाटतंय. 216 सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मी मीटरमध्ये करते, म्हणजे मी ह्या 216ला काय करेल, डिवाइड बाय 100 करेल. L इज इक्वल टू 216 डिवाइड बाय 100, म्हणजे बॅलन्सिंग लेंथ किती येणार आहे मीटरमधली, 2.16 मीटर. ज्यावेळेस आपला पोटेन्शियल ग्रेडियंट व्होल्ट पर मीटरमध्ये आहे त्यावेळेस लेंथ सुद्धा कशी असली पाहिजे, तर मीटरमध्येच असली पाहिजे. म्हणून इथं 216 नाही घ्यायचं, इथं काय घ्यायचं, 2.16 मीटर. आणि मग आपलं उत्तर येतंय, यांचं मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही करून बघा किती येतं ते येतं 10.80. हा 10 raised to minus 3 ॲज इट इज 10 raised to minus 3 व्होल्ट. बघा बरं, एक्झाम्पल इतकं सोपं होतं, किंवा करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये वापरले गेलेले फॉर्म्युले सुद्धा इतके सोपे आहेत. बघा, फक्त एक मल्टिप्लिकेशन असतं करायचं होतं, एक गुणाकार मी फक्त केला आणि मला काय मिळालं, तर डिरेक्टली उत्तर मिळालं. अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला 2 मार्कांसाठी विचारले जातात. सोपं होतं, सोपं वाटलं ना एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला आत्ता असा कॉन्फिडन्स वाटतोय का की करंट इलेक्ट्रिसिटीवर पोटेन्शियोमीटर असू देत, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ असू देत, किंवा मग क्रिचॉफ्स करंट लॉ असू देत, किंवा व्हिटस्टोन ब्रिज नेटवर्क असू देत, किंवा मीटर ब्रिज असू देत, केल्विन्स मीटर मेथड असू देत, तुम्हाला कोणत्याही पॉईंटवर जर एक्झाम्पल विचारलं गेलं तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येतं. फॉर्म्युले सुद्धा सोपे आहेत. सबस्टिट्यूशन केलं की आपल्याला डिरेक्टली एक मल्टिप्लिकेशन, एक डिव्हायडेशन करून काय मिळतं, तर आन्सर मिळतं. म्हणून आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये जेवढं सिरियसली काम थिअरीवरती केलं आहे तेवढं सिरियसली काम आपल्याला एक्झाम्पलसाठी सुद्धा करायचं आहे. तर मग लवकरच भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.